नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर घरी जे आळूचे पानं मी लावलेले होते त्यांचे बघा छोटे छोटे रोपटे लावलेले होते. तर ते जे पानं आहेत ना तर ते छान असे मोठे झाले आहेत आता आणि ते कटिंगसाठी आलेले आहेत. म्हणजे त्यांना बघा एका वेळेवरनं कट केलं की बरं राहतं आणि त्यामधून नवीन पानंसुद्धा निघतात. तर ते पानं ना छान असे मोठे झालेले होते. तर म्हटलं त्यांना ना मस्त छान असं कट करून घेते आणि पानांचा जो आकार आहे तर तो तुम्ही बघू शकत असाल. मस्त छान असा मोठा आकार झाला आहे. काही काही पानं ना लहान आहेत आणि काही काही पानं चांगले असे मोठे झाले होते. तर किट्टूलांना ह्या ज्या वड्या आहेत आळूच्या वड्या तर त्या खूप आवडतात. तर म्हणून मग इथले जे पानं आहेत तर ते मी कट करायला घेतले. म्हटलं चला तिच्यापुरत्या तरी का होईना पण या ज्या वड्या आहेत तर त्या बनवून घेऊयात म्हणून. नाहीतर मग जे मोठे पानं आहेत तर ते खराब झाले असते. आणि इथे बघा पुन्हा आणखी ना छोटे छोटे आणखी जे बेबी प्लांट्स आहेत तर ते सुद्धा निघायला लागले आणि यांच्यामधूनच पुन्हा आणखी नवीन नवीन जे पानं आहेत तर ते सुद्धा निघायला लागलेत. आणि बघा कधी कधी ना असं होतं आणि एक मनसुद्धा आहे की आपण केलेली जी मेहनत आहे तर ती कधीच वाया जात नाही. तर तसंच बघा असंच आपण कुठलंही रोपटं लावतो किंवा कुठलेही झाडं वगैरे लावतो तर खरंच त्यावर आपण जी मेहनत घेतो ना तर ती मेहनत कधीच वाया जात नाही आणि त्या गोष्टीचा जो फायदा आहे तर तो आपल्याला नक्कीच होतो. तर मस्त छान असे जे पानं आहेत तर ते मी कट करून घेतले आणि मागे ना हा इथे ना जो सांबार आहे तर तो मी टाकला होता आणि पालकसुद्धा लावलेली होती. पण मागे 3-4 दिवस बघा खूप असं पाणी होतं तर त्यामुळे पाण्यामुळे ना म्हणजे अति पाण्यामुळे सांबार आणि जो पालक आहे तर तो ना खराब झाला. मेथीसुद्धा पाहिजे तेवढी काही सर्वाईव्ह केली नाही कारण एकतर तिथे ना खूप असे कबूतर बसलेले असतात आणि त्यांचं तिथे काय ना काय असं खाणं चालू असतं आणि खूप पाणीसुद्धा होता मागे 3-4 दिवस म्हणजे बऱ्यापैकी पाणी होता. तर अति पावसामुळे सुद्धा मेथी म्हणा किंवा सांबार म्हणा तर तो खराब होतो. पण जे पानं आहेत तर त्यावर जी मी मेहनत घेतलेली होती तर त्याचं फळ मला मात्र नक्की मिळालं. तर चला असो म्हटलं आता 2 दिवसापासून पुन्हा आणखी थोडंसं जे पावसाने आहे तर ती सुट्टी घेतलेली आहे. तर झाडं ना थोडेसे सुकलेले होते तर म्हटलं इथे ना या झाडांना थोडंसं खुंटलून घेते कारण माती सुकली की त्यांना खुंटलायला ना थोडंसं बरं पडतं आणि कंटिन्युअसली पाऊस असला की मग तिथली जी माती आहे तर ती चिकट असते. तर म्हणून मग म्हटलं की त्यांना ना खुंटलून घेते. सायंकाळची दिवावातसुद्धा करून घेतली आणि त्यानंतर आजचा ना उपवास होता म्हणजे हा ना कालचा व्हिडिओ आहे. एकादशीच्या दिवशीचा शनिवारचा व्हिडिओ आहे. तर सायंकाळच्या वेळेपासून मी व्हिडिओ शूट करायला घेतला. तर 2 दिवसाची व्हिडिओ तुम्हाला येणार आहे सायंकाळचा आणि दुसऱ्या दिवशीचा सकाळचा. तर उपवास होता तर ना साबुदाणा जो असतो तर तो मला बनवायचा होता. साबुदाणा मी दुपारच्याच वेळेला भिजत घातला होता आणि त्यानंतर म्हटलं चला आता ना साबुदाणासुद्धा बनवून घेते आणि हे जे पानं आहे तर त्यांची वडीसुद्धा म्हणजे त्याची जी वडी आहे तर ती वाफेवर शिजवून घेतली की दुसऱ्या दिवशीसाठी बरं असतं. तर असे बरेचसे लहान सहान कामं जे आहे तर ते मला आज करायचे आहेत. बघू आता काय काय कामं होतात आणि काय काय नाही. कारण बऱ्याच वेळा बघा आपण विचार करतो एक आणि कामांचं नियोजन म्हणा किंवा कामं होतात एक. तर इथे मी ना साबुदाणा बनवायला घेतला. उकडलेल्या आलूचा साबुदाणा बनवणार आहे मी आणि साबुदाणा बनवता बनवताच ना माझ्या नणंदबाईचा फोन आला होता. तर त्यांच्याशी बोलता बोलताच बघा इथे जो साबुदाणा आहे तर तो बनवणं माझं चालू होतं. तर मिरच्या ज्या आहेत ना तर त्या मी साबुदाण्यामध्ये वाटून घालते आणि वाटलेल्या ज्या मिरच्या आहेत तर त्यांची पेस्ट जेव्हा आपण साबुदाण्यामध्ये घालतो ना तर तो साबुदाणा खूप छान वाटते आणि सोबतच आलू जेव्हा आपण कट करून टाकतो तो सुद्धा साबुदाणा खूप छान वाटतो. पण माझ्या इथे असं असतं की काही लोक जेवण करणारे असतात आणि काही मग उपवासवाले असतात. तर तेच आलू उकडून घेतले की म्हणजे जे जेवण करणारे आहेत तर त्यांच्यासाठी पोळ्या आणि आलूचं भरीत वगैरे आपण बनवू शकतो आणि आम्हा लोकांसाठी मग उकडलेल्या आलूचा साबुदाणा होऊन जाते. तर या दृष्टीने ना मी म्हणजे आलू उकडून घेतलेले होते. तर उकडलेल्या आलूचा साबुदाणासुद्धा झाला आणि सोबतच किट्टूसाठी आणि सासूबाईंसाठी आलूचं भरीत आणि पराठे बनवले. त्यानंतर किट्टूला ना जे साबुदाण्याचे वडे असतात तर ते सुद्धा खायचे होते तर तिच्यासाठी ते सुद्धा बनवून घेतले. आणि त्यानंतर मग हा आहे दुसरा दिवस म्हणजे दुसऱ्या दिवशीची सकाळ. आदल्या दिवशी ना चण्याचं पीठ, तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ अशा तिन्ही गोष्टी मी म्हणजे दळून घेऊन आलेली होती. यांच्या छाताने बोलवलं होतं सगळं हे.
तर तेच रात्रीला भरायचं होतं मला. आणि थोड्या वेळाच्या आधी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं की बरेचसे कामं मला करायचे आहेत, पण काही काही कामं अशी असतात की बघा कधी कधी ना खरंच ते नाहीच करून होत आणि यातच आपलं नियोजन बिघडतं. काल साबुदाणा वगैरे बनवला आणि फराळ करायच्या वेळेवर म्हणजे ते जेवणाच्या वेळेवर आमच्या इथे ना म्हणजे कुठली तरी अशी पिक्चर वगैरे ना टी व्हीवर हे लोक लावून घेतात. आणि त्याच वेळेला ना तारे जमीन पर जो आमिर खानचा खूप दिवसाआधीचा जुना चित्रपट आहे तर तो या लोकांनी लावला. आणि कधी कधी काही काही पिक्चर असे असतात की बघा तुम्ही कितीही वेळा बघा तर ते बोर होत नाही आपण. तर काल तोच पिक्चर बघण्याच्या नादामध्ये ना एकतर माझी ही वडीसुद्धा बनवायची राहिली, पीठसुद्धा भरून मी ठेवलेलं नाही आणि भांडेसुद्धा माझे घासायचे राहिले. म्हणजे 10:30-11 वाजेपर्यंत तो पिक्चरच आम्ही बसून बघितला. ब्रेक लागला की त्यावेळेला मग भांडे उचलणं करणं, त्यांचं पाणी विसळून ठेवणं, तर असं माझं चालू होतं. तर काल ते जे भांडे आहेत तर ते मी तसेच टबमध्ये पाणी विसळून ठेवून दिलं त्यांना मागे बाल्कनीमध्ये नेऊन. आणि तेच मग सकाळी आज जे सगळे कामं आहेत तर ते अंगावर येऊन पडले. तर माझ्यासोबत ना नेहमी असं होतं आणि अशाच याच्यामध्ये माझं ना नियोजन बिघडतं. तर म्हटलं चला असो, कधी कधी ना असंसुद्धा चालतं. आणि बघा कधी कधी ना आपण असा विचार करतो की आपला ना टाईमपास झाला त्या पिक्चरमध्ये किंवा कुठलीही गोष्ट बघण्यामध्ये, पण कधी कधी काही काही गोष्टी अशा असतात ना की त्यामध्ये आपला वेळ जरी गेला तर त्यातून खरंच काहीतरी शिकण्यासारखं असतं. आणि कालची ती जी पिक्चर आहे तर खरंच त्यातून शिकण्यासारखं आहे की कधी कधी बघा आपण मुलांना कितीही रागावतो, त्यांना काही येत नाही तर त्यासाठी आपण रागावतो किंवा त्यांना काही समजत नाही त्यासाठी आपण रागावतो. पण खरंच त्या पिक्चरमधून एक शिकण्यासारखं आहे की मुलांना रागावण्यापेक्षा त्यांना प्रेमाने समजवणे कधीही बेटर असतं. तर त्यामुळे कधी कधी खरंच आपण मुलांवर ना उगाच रागावतो, तर त्यापेक्षा त्यांना चांगल्या पद्धतीने प्रेमाने समजवणे तर या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. तर चला असो, मस्त छान इथे जी वडी आहे तर ती मी त्याला बेसनने आणि तांदळाच्या पिठाने, त्यामध्ये तिखट, मीठ, हळद, धनेपूड आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं यामध्ये आमचूर पावडर, तर ते सगळं व्यवस्थित भिजवून घेतलं, पानांवर लावून घेतलं आणि त्याचे जे रोल आहे तर ते बनवून इथे स्टीम करायला ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर आज मला ना पाटोळीची भाजी बनवायची होती. 2-3 ताईंच्या ना म्हणजे कमेंट होत्या की त्यांना पाटोळीच्या भाजीची रेसिपी हवी आहे म्हणून. तर इथे बघा आधी ना मी मसाला जो असतो कांद्याचा तर तो म्हणजे भाजून त्याला ना वाटण्यासाठी म्हणजे त्याला वाटून घेतलं. आणि त्यानंतर इथे जी पाटोळी आहे ना तर ती मी फोडणी करायला घेतली. पाटोळी फोडणी करायसाठी गरम तेलामध्ये जिरं, कांदा, थोडंसं आलं लसण, थोडंसं कांद्याचं वाटण हे सगळं टाकून घ्यायचं. त्यानंतर तिखट, मीठ, हळद, मसाला, धनेपूड हे सगळं टाकून घ्यायचं आणि पाणी टाकून तुम्हाला जितकी पाटोळी बनवायची आहे त्या हिशोबाने पाणी टाकायचं. तर बघा पाटोळीचं आणि पाण्याचं प्रमाण सांगते. 1 ग्लास बेसन असेल तर 1.5 ग्लास पाणी टाकायचं. आता या अंदाजावरून तुम्हाला कितपत म्हणजे बनवायची आहे पाटोळी तर तुम्ही त्या हिशोबाने तुमचा अंदाज ठरवू शकता. पाण्याला उकळ आली की त्यामध्ये बेसन घालायचं आणि चांगलं ढवळून घ्यायचं, म्हणजे जोपर्यंत त्याच्या गुठळ्या विळत नाही तोपर्यंत चांगलं असं ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर झाकून त्याला 15-20 मिनटं शिजवून घ्यायचं. तर पाटोळी इथे शिजत होती तोपर्यंत मी इथे रस्यालासुद्धा फोडणी करून घेतली. रस्सासुद्धा नॉर्मलीच आपल्याला फोडणी करायचा आहे. गरम तेलामध्ये राई, जिरं, थोडासा तेजपत्ता, कांदा, त्यानंतर आलं लसण. जेव्हाही आपण मसालेवाल्या भाज्या बनवतो त्यामध्ये आलं लसणाचं प्रमाण थोडंसं नॉर्मल भाजीपेक्षा जास्त टाकायचं. त्यानंतर कांद्याचं वाटण टाकलं, पुन्हा आणखी बेसिक मसाले टाकले, तिखट, मीठ, हळद, मसाला, धनेपूड आणि त्यानंतर पाणी घातलं. पाण्याला उकळ आली की त्यानंतर ज्या पाटोळीसाठी मी बेसन शिजवलेलं होतं तर ते 15-20 मिनटामध्ये चांगलं शिजलं आणि त्याला ना थोपटून घेतलं. तो व्हिडिओ माझ्याकडून मिस झाला. थोपटून घेतलं आणि त्याला ना थंड होण्यासाठी ठेवलं, सेट होण्यासाठी ठेवलं. हवं तर तुम्ही ना फ्रीजमध्ये सुद्धा ही पाटोळी सेट होण्यासाठी ठेवू शकता. त्याच्याने जी पाटोळी आहे तर ती रश्यामध्ये विरघळत नाही. पाटोळ्यांना हव्या त्या आकारामध्ये कट करून घेतलं आणि रश्यामध्ये टाकलं. पुन्हा आणखी 5 मिनटं रस्सा चांगला असा उकळवून घ्यायचा आणि आपली जी पाटोळी आहे तर ती बनून तयार झाली. अशा पद्धतीने जेव्हा आपण पाटोळ्या बनवतो ना तर त्या अजिबात तुटत नाही आणि रश्यामध्ये विरघळत नाही. तर त्यानंतर ज्या वड्या आहेत तर त्यासुद्धा छान अशा शिजलेल्या होत्या. त्यांनासुद्धा बारीक बारीक कट करून घेतलं आणि अशा प्रकारे इथे बघा तळून घेतलं. जेव्हाही आपण या वड्या तळतो ना तर त्यांना मीडियम टू लो फ्लेमवर तळायचं. अगदी कमी फ्लेमवरसुद्धा नाही आणि अगदी हाय फ्लेमवरसुद्धा नाही. तर अशा पद्धतीने बघा जी पाटोळीची भाजी आहे तर ती बनवून तयार झाली आहे. एकही पाटोळी जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने बनवाल तर खरं सांगते एकही पाटोळी तुमची रश्यामध्ये विरघळणार नाही. आणि इथे ज्या वड्या आहेत तर त्यासुद्धा तळणं माझं चालू आहे.
तर चला, त्यानंतर देवाला नैवेद्यसुद्धा लावायचा आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तर तो सुद्धा मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव. व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. बाय.